हॅलो गाईज, नमस्कार. मी अमृता आणि तुम्हा सर्वांच्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सगळं ठीकच असाल. आणि बघत बघत नवरात्रीचा 14 दिवस आलेला होता आणि त्या दिवशीचा कलर होता येल्लोचा आणि त्या दिवशी मस्तपैकी अशी येल्लो कलरची साडी घातलेली होती. आणि मेन पॉईंट तुम्हाला माहिती आहे का? आणि ही येल्लो कलरची साडी आहे ना, ती माझ्या हळदीची साडी आहे. ऑलमोस्ट मी 8-8.5 वर्षानंतर ही साडी घालत आहे आणि कधी चान्सच येत नाही साडी घालायचा आणि नवरात्री निमित्त त्या निमित्ताने मी घातलेली होती. कधी योगच येत नाही घालायचा, म्हणून मस्त अशी माझ्या लग्नातली हळदीची साडी होती, मी ती वेअर केलेली होती मस्तपैकी. तर साडी घालून वगैरे मस्त तयार झाली, माळ वगैरे तयार केली आणि इथं होती पूजेचा वगैरे टाइम. मग काय पहिलं रांगोळी वगैरे काढून घेतली. मला काही एवढी रांगोळी वगैरे काढता येत नाही. आड्या तिड्या पट्ट्या वगैरे मारून फुलं वगैरे मारले, त्यामध्ये रांगोळी वगैरे भरली आणि मग पहिलं देवीला हळदी कुंकू लावून वेणी वगैरे अर्पण करून 2-3 फुलं वगैरे लावली. नंतर तसंच गणपती बाप्पाला हळदी वगैरे कुंकू लावून फुलं वगैरे वाहिली. तसंच घटाला पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहून माळ लावली. आणि आज 4थी माळ होती बेलाच्या पानाची. म्हणजे तसं काही नाही, तुम्ही कोणतीही घालू शकता, फुलांची घालू शकता. माझ्यापाशी जे अवेलेबल होते मी ती घातलेली होती. आणि तुम्ही पाहिलंच असेल माझा घट किती उगवलेला आहे. 4था दिवस आहे आणि खूप मोठा झाला आहे आणि मी ना खूप आनंदात असते ना. ह्या वर्षी माझा घट पूर्ण उगवलेला होता आणि मस्त माळ वगैरे अर्पण करून इथं माझी समयी आरती वगैरे लावून उदबत्ती धूप वगैरे लावून इथं सगळी माझी पूजा वगैरे झालेली होती. सकाळी मी आज देवीची आरतीच वगैरे केलेली नव्हती, नंतर संध्याकाळच्या टायमिंगला केलेली होती. आणि तुम्ही पाहिलीच असेल इथं माझी मस्त पूजा वगैरे झालेली होती. आणि जसा जसा घट उगल ना तसं तसं मी खूप एक्साइटेड होत आहे. आणि तुम्ही तर पाहतालच की 9 दिवसानंतर माझा घट किती वर वगैरे. आणि इथं मस्त सकाळी पूजा वगैरे करून घेतली होती 11-12च्या दरम्यान. आणि इथं आमची गुगी स्कूलमध्ये जात नव्हती, तुम्हाला सांगितलं होते आजारी पूर्ण नवरात्रीच्या दिवसात, म्हणजे पूर्ण आठवड्यावरती स्कूलला गेली नाही, कारण तिचं तोंडच नीट झालेलं नव्हतं, पोट पण दुखायचं आणि ताप पण यायचं. त्याच्यामुळे तिनं जास्त सिरियस असल्यामुळे मी तिला काही पाठवलेलं नव्हतं. आणि नवरात्री असले ना, इव्हन माझी सगळी कामे आजकाल लवकर होत आहे ह्या फक्त 9 दिवसामध्ये ना. आणि मग नंतर झाडून पुसून घेऊन सगळं क्लिनिंग वगैरे झालं होतं माझं दुपारनंतर. मग इथं मस्त असं इव्हिनिंगचा टायमिंग वगैरे होतो. आणि तुम्हाला सांगते आता नवरात्रीचे दिवस चालू झाले आहेत ना, मी रोज संध्याकाळी दाराच्या बाहेर ना दिवा वगैरे लावते आणि मस्त आणि वेगळीच वाइब असते ना, असे आपण एकदम पूजा पाठ वगैरे करायला लागलो. आणि त्या पिरियड मध्ये ना वेगळीच आपल्याला फिलिंग वगैरे होते, पूजा पाठ वगैरे करत असतो ना आपण. नंतर मस्त दारामोहर ना दिवा वगैरे लावल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला मग पूजा वगैरे करायला घेतात. तोपर्यंत सागर पण आलेले होते. काय मस्त इथं देवीची पूजा वगैरे करायला घेतली. पहिले हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहिली आणि सकाळी फुलं वाहिल्यानंतर मी संध्याकाळी वाहत नाही. नंतर मस्त इथं घटाला हळदी कुंकू लावून पाणी वगैरे वतलं आणि 2 टाइम थोडं थोडं पाणी वाचायचं. नंतर दिवा वगैरे लावून आरती उदबत्ती वगैरे केलं आणि इथं मस्तपैकी आरती वगैरे करून घेतलेली होती. आणि इथं पाठीमागा आरती टीव्हीला मी लावलेली होती. आणि गुगी पाहिलत का? आणि इथं मॅडमचा ड्रेस पहा तुम्ही, वर टी-शर्ट आणि घागरा वगैरे घातलेला होता, कारण की तिला त्याच्यावरचा टॉप येत नाही, फिट होता. नंतर काय आमच्या मॅडमनं मग तिथं लांबूनच बसून देवीची वगैरे पाया पडली. इथं माझं सगळं झालेलं होतं. पूर्ण घरामध्ये रोजच्या डेली प्रमाणे धूप वगैरे फिरवलेलं. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And आरती वगैरे झाल्यानंतर इथं मस्त वगैरे जेवणाची तयारी वगैरे करायला घेतली. आणि आज काय वेगळं विशेष वगैरे केला नव्हता, भातच केला होता. तुम्हाला सांगते माझा वेगळा गुगीचा वेगळा सागरचा वेगळा बनवण्यापेक्षा मी आज सागराला गुगीला सेमच भात वगैरे केलेला होता. नंतर काही स्वयंपाक झाल्यानंतर ना एक हात सगळा किचन कट्ट्याला लावला, कारण की थोडं स्वच्छ केल्यानंतर वगैरे भांडी वगैरे घासताना जास्त आपल्याला पुसून घेण्यासाठी मेहनत वगैरे लागत नाही आणि मस्त किचन वाटा असं छान दिसतो. नंतर मग माझ्यासाठी भाकर, बटाट्याची भाजी आणि थोडासा ठेचा वगैरे होता, ते खाल्ला. आणि इथं मॅडम आमची बघा टीव्ही बघून डान्स वगैरे करत होती. आणि तुम्ही पाहिलं का गुगी तर मला ह्या ड्रेसमध्ये ना एकदम जोकरच वाटते. तर असा होता आमचा नवरात्रीचा 4था दिवस. तर थँक्स फॉर वॉचिंग, बाय एव्हरीवन. तर भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.